प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला मकर संक्रांती विषय सांगणार आहे. म्हणजे मकर संक्रांती सणाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही, आणि पुण्यकाल कोणता आहे, आणि आपल्याला कोणते दान धर्म करायचे आहेत, आणि आपल्या पितरांना काय तर्पण द्यायचं आहे, कुठलं दान अतिशय श्रेष्ठ सांगितलेलं आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि कलर कोणता वापरू नये आणि कलर कोणता वापरावे, बांगड्या कोणत्या घालाव्या आणि बांगड्या कोणत्या घालू नये याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा, मकर संक्रांती 2026 नवीन वर्षाची सुरुवात पहिल्याच सणापासून होते, ते म्हणजे मकर संक्रांती. आणि मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो, तर सूर्य भगवान हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात, म्हणून मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. आणि आपल्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे हा जो सण असतो हा 3 दिवसाचा असतो. पहिले म्हणजे भोगी असते, दुसरं मकर संक्रांती असते, आणि तिसरी क्रिक्रांत असते. क्रिक्रांत म्हणजे कर. तर ह्या तिन्ही सणांमध्ये आपल्याला वेगवेगळे पुण्य आणि आराधना करायची असते. बघा, भोगी म्हटली तर भोग उत्पन्न करणारी, म्हणजे भोग प्राप्त करून देणारी. ह्या दिवशी ती सगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून ती भाज्यांचं नैवेद्य व बाजरीची भाकर करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी सुद्धा सण आहे, वाण देण्याचा सण आहे. या सणाला भरपूर स्त्रिया वाण देतात, वाणाचं दान करतात, देवाला वाण देत असतात. तर ह्या सणाला सुद्धा सौभाग्यवती स्त्रींचा सण म्हटला गेलेला आहे. तर ह्या आणि क्रिक्रांत म्हटली तर ह्या क्रिक्रांतीच्या दिवशी आपल्याला जप तप आराधना करायची असते, दान करायचं असतं. कारण की संक्रांती सणामध्ये दानाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि संक्रांतीपासून उत्तरायण चालू होतं, म्हणून ह्या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. बघा, संक्रांती आणि खूप काळानंतर एकादशी एकत्र आलेली आहे. त्याच दिवशी म्हणजे 14 जानेवारी 2026 बुधवारच्या दिवशी एकादशी सुद्धा आहे आणि संक्रांत सुद्धा आहे, म्हणून हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. आता भरपूर जण गैरसमज निर्माण करतात की हे घालायचं नाही, ते घालायचं नाही, याच्याने होईल ते तसं काहीच राहत नाही. फक्त मी आज तुम्हाला सांगणार आहे की संक्रांती ज्याच्यावर बसलेली असते, संक्रांती जे खात असते, भक्षण करत असते, त्या वस्तू आपल्याला वर्जित करायचे असतात फक्त 1 दिवस. त्या वस्तू कोणत्या आहेत ते सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर संक्रांती ही 14 जानेवारी बुधवारच्या दिवशी 2026 या दिवशी सुरू होणार आहे. आता पर्वकाल तुम्हाला सांगते. संक्रांतीच्या दिवशी बघा, आता तुम्हाला संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वाण दिले जातात. सुवासिनी स्त्रिया ज्या असतात त्या वाण देतात किंवा वाणाचं दान करत असतात, किंवा ह्या दिवशी पितरांसाठी सुद्धा दान केलं जातं, तर्पण केलं जातं. पितरांसाठी आपल्याला पितरांसाठी सुद्धा असं काही करायचं असतं की त्यांची मुक्ती मिळण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहण्यासाठी या संक्रांतीच्या दिवशी हे सगळे दान केले जातात. त्याच्यातलं आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या दिवशी एकादशी सुद्धा आहे, म्हणून हा दिवस खूप पवित्र मानला गेलेला आहे. तर बुधवारी 14 तारखेला जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. आणि सके 1947 पौष कृष्ण 11 बुधवार संक्रांती पुण्याचा काळ आहे. आणि 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पर्यंत पूर्ण काळ आहे. आणि या वेळेस वाण दान धर्म याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. दुसरं म्हणजे आता तुम्हाला सांगते, संक्रांती देवी कशावर बसलेली आहे आणि ती कोणत्या दिशेला पाहत आहे. तर जी संक्रांती देवी आहे, संक्रांती देवी ही संक्रांती देवीचं जे वाहन आहे ते वाघ आहे, आणि उपवाहन जे आहे ते तिचा घोडा आहे. संक्रांती देवीने पिवळ्या कलरचे कपडे परिधान केलेले आहेत, आणि ती संक्रांती देवीने हातामध्ये गदा धारण केलेला आहे, म्हणजे गदा धरलेला आहे. केशरी रंगाचा टिळा तिने लावलेला आहे, आणि ती वयाने कुमारी आहे, आणि ती बसलेली आहे. आणि वासासाठी तिने जाईचं फूल हातात घेतलेलं आहे, आणि ती पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजे दुधापासून तयार केलेले वस्तू ह्या तिने भक्षण केलेलं आहे. आणि संक्रांती देवीचे स्वरूप सर्प जातीचे स्वरूप आहे, आणि तिने मोती परिधान केलेला आहे. तर तिचे नाव मंदाकिनी आहे, आणि ती पूर्वेकडून पश्चिम दिशेला जात आहे. तिचे मुख वायव्य दिशेला आहे. तर ह्या संक्रांती देवीने जे परिधान केलेलं आहे, जे भक्षण केलेलं आहे ते आपल्याला वापरायचं नाही. म्हणजे संक्रांती देवीने पिवळ्या कलरचे वस्त्र धारण केलेले आहे, तर आपल्याला पिवळ्या कलर हा वर्जित करायचा आहे.
त्या दिवशी पिवळा कलर घालूच नका, भोगीला घालू नका, संक्रांतीला घालू नका आणि संक्रांतीला पण तुम्ही पिवळा कलर धारण करू नका। आणि नंतर तिने दुधाचे पदार्थ खाल्लेले आहेत, तर ह्या दिवशी भरपूर प्रमाणात म्हणजे जेवढं टाटा येईल तेवढं दूध वगैरे दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहे ते आपल्याला खायचे नाही। दुसरं म्हणजे बघा, ह्या देवीने टिडा लावलेला आहे, केशरी टिडा लावलेला आहे। तर तुम्ही म्हणणार आता ह्या दिवशी आपल्याला साड्या कोणत्या आणि बांगड्या कोणत्या घालाव्या? बघा, अतिशय शुभ जो कलर आहे तो हिरवा आणि लाल हा कलरच्या तुम्ही बांगड्या घालू शकता, साड्या परिधान करू शकता। फक्त पिवळा कलर टाळून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आणि दुसरं म्हणजे बघा, ह्या दिवशी काय करावं आणि काय करू नये। संक्रांत म्हटली तर नकारात्मक शक्ती बाहेर घालवणारी असते, जीवनामध्ये गोडवा निर्माण करणारी असते। म्हणून ह्या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान, तप, आराधना केलेलं खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे। तिळाचं दान, जी पांढऱ्या कलरची तीळ आहे ती तुम्ही कुणाला पण दान करू शकता। नाही एखादा गरजू व्यक्ती असेल त्याला तुम्ही दान करायचं आहे, नाही गरजू व्यक्ती तर तुम्ही मंदिरात सुद्धा तिळाचं दान केलं तर तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती होईल। कारण की ह्या दिवशी तिळाच्या दानाला खूप महत्त्व आहे आणि तीळ ही दान केल्याने आपल्याला तेवढ्या चांगल्या पटीने प्राप्त म्हणजे पुण्य प्राप्त होत असतं। म्हणून तुम्ही पितरांसाठी तर्पण करू शकतात, तुम्ही आराधना करू शकतात, देवाची भक्ती करू शकतात। जेवढं तुम्ही आराधना भक्ती करणार तेवढं तुम्हाला फळ प्राप्त होणार या 3 दिवसामध्ये। आणि संक्रांती म्हटली तर ह्या संक्रांतीमध्ये पितरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी, त्यांना मुक्ती मिळण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दूध, तिळाचं दान करायचं आहे, तीळ अर्पण करायचे आहे, दूध टाकायचं आहे आणि एक दिवा तिथे सुद्धा संध्याकाळच्या टायमाला प्रज्वलित करायचं आहे। तेवढं केलं तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहणार। या दिवशी म्हणजे नदी वगैरे असते त्या ठिकाणी आंघोळ करण्याला सुद्धा तेवढंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि दुसरं म्हणजे बघा, पापांचा नाश होतो, संपूर्ण जे आपले पाप असतात ते संपूर्णपणे नाश पावतात या दिवशी। आणि बघा, ब्राह्मणांना दान देणं सुद्धा खूप श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे। अन्नदान हे खूप महान दान सांगितलेलं आहे। एखादा गरजू व्यक्ती आहे, त्याला खूप गरज आहे, त्या गोष्टी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही गूळ, तीळ किंवा कापड असेल, चप्पल असतील, काही पण जे तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही दान द्यायचं आहे। जो अतिशय गरजू आहे त्या व्यक्तीला किंवा तुम्ही मंदिरात सुद्धा ब्राह्मणांना दान देऊ शकतात। फक्त दान देताना आपल्याला काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा, आपल्या घरामध्ये बसायचं आहे आणि घराजवळ देवाजवळ बसल्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे, अक्षता घ्यायचं आहे आणि तुमचं नाव, गोत्र म्हणायचं आहे। आणि दान करताना त्या दानाचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे की मी ह्या व्यक्तीला असं दान देणार आहे। आणि मग नंतर ते पाणी भूमीवर तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि तेवढं दान तुम्हाला मंदिरात किंवा ब्राह्मणाला दान द्यायचं आहे। म्हणजे तुम्ही जे दान केलेलं असेल त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। म्हणून संकल्प करूनच तुम्ही दान द्यायचं आहे। दुसरं म्हणजे बघा, ह्या दिवशी तुम्हाला अजून एक सांगते, ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं नाही, ह्या दिवशी काय करावं आणि काय करू नये। तुम्हाला काय करावं ते सांगितलं, आता काय करू नये ते सांगते। बघा, ह्या दिवशी भांडण करू नये। कारण की आपण जर ह्या वर्षी 2026 मध्ये संक्रांतीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये कटकट वादविवाद झाला तर पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये कटकट होते। त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी भांडण करू नका, उग्र बोलू नका, कुणाला रागात बोलू नका, कुणाशी असं कुणाचे चाडे करू नका, म्हणजे कुणाबद्दल याच्या जवळ काही सांगितलं त्याच्या जवळ काही सांगितलं असं करू नका, भांडण करू नका, मांसाहार खाऊ नका आणि जे तामस पदार्थ आहे ते सुद्धा भक्षण करू नका। कारण की असं केल्याने आपल्याला वाईटच विचार आपल्या मनामध्ये येणार आणि ह्या संक्रांतीला हेच सांगितलेलं आहे की ह्या गोष्टींचा त्याग करायचा आहे। आणि नंतर दुसरं म्हणजे ह्या संक्रांतीच्या दिवशी मग जी संक्रांत आहे त्या दिवशी आपल्याला दान धर्म करायचा आहे, देवाची आराधना करायची आहे। जेवढं तुम्ही देवाची आराधना करणार तेवढे तुमच्यावरचे संकट नाहीसे होणार। तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।